नमस्कार, मी मीराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी, भाकरी आणि ठेचा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण ठेचा करून घेऊया. त्यासाठी मी इथं कढईमध्ये मिरच्या टाकल्या, थोडंसं तेल घालायचंय आणि मिरच्या चांगल्या छान भाजून घ्यायच्या आहे. तर थोड्या मिरच्या भाजल्या गेल्या की आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि मिरच्या बरोबरच शेंगदाणे छान हलकेसे भाजून घ्यायचे. चला, आपला ठेचा बनवण्यासाठी मिरच्या आणि शेंगदाणे भाजून तयार आहे. आता आपण याला एका फुलपात्रामध्ये काढून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, चवीपुरतं मीठ घालायचंय आणि मी या फुलपात्रामध्येच ठेचा कुटून घेणार आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा मग तव्यावर सुद्धा आपण ठेचा वाटून घेऊ शकतो किंवा मग मिक्सरमध्ये सुद्धा थोडंसं जाडसर काढून घेतला तरी चालतो. हे बघा, ठेचा आपला बनवून तयार आहे. आता आपण मेथीची भाजी करायला घेऊ. इथं मेथीची भाजी घेतली, ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि मेथीची भाजी आपल्याला चिरून घ्यायची. मस्त बारीक भाजी आपल्याला ही चिरून घ्यायची आहे. त्याला भाजी चिरून तयार आहे. आता इथं मी अर्धा कप शेंगदाणे घेतले, ते मस्त हलकेसे डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. जास्त भाजू नाही द्यायचे, नाहीतर मग ते कडू लागतात. शेंगदाणे भाजून तयार आहे. तर भांड्यामध्ये आपण काढून घेऊ. आता याच्यामध्ये मी 7-8 हिरवी मिरची टाकायची आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि आपल्याला आता याचा जाडसर असा कूट तयार करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता, असं आबडधोबड आपल्याला हे जाडसर कूट तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला भाजीसाठी 2 पळी तेल घालायचे कढईमध्ये आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या ते घालायच्या. लसूण चांगला परतून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये मेथीची भाजी घालू. मेथीची भाजी चांगली परतून घ्यायची आधी. आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण जाडसर कूट तयार करून घेतला होता तो घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे लगेचच आणि आता चांगली भाजी मिक्स करून घ्यायची. चला, आता असंच आपल्याला झाकण ठेवून ही भाजी आता 5 मिनिटं वाफवून घ्यायची. वाफेवरच तयार होत, पाणी अजिबात टाकायचं नाही. आता भाजी आपली शिजते तोपर्यंत आपण इकडं भाकरी पण तयार करून घेऊ. त्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि चांगलं पीठ मळून घ्यायचंय. चांगलं पीठ मळून घ्यायचंय. पीठ चांगलं मळलं गेलं की भाकरी छान थापता येते आणि चवीलाही चांगली लागते. असं पाणी लावत लावत आपण हे पीठ असं मळून घ्यायचंय. तर थोडं पीठ टाकायचं खाली आणि आपण
ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. तुम्हाला जशी आवडत असेल जाड पतली त्याप्रमाणे आपण ही भाकरी थापून घ्यायची आहे. चला आपला तवाही गरम झालाय, भाकरी टाकून घेऊ आणि आता आपल्याला लगेचच भाकरीवर पाणी लावायचंय. तवा गरम असल्यामुळे भाकर लगेच भाजल्या जाते. लगेच आपण याला पलटून घ्यायची भाकरी. त्याला तवा बाजूला ठेवू आणि भाकरी आपण गॅसवर भाजून घेऊ. तर चमचा घ्यायचा आहे आणि फिरवत फिरवत आपल्याला छान खरपूस भाकरी भाजून घ्यायची आहे. मस्त एकदम टम्म फुगली आहे भाकरी. आता अशीच आपण सगळ्या भाकरी तयार करून घेऊ. आपली भाजी पण शिजून तयार आहे. चला आता आपण ताटामध्ये आपण भाजी आणि भाकरी काढून घेऊया. गरमागरम मेथीची भाजी, भाकरी आणि ठेचा आपला बनून तयार आहे. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.